मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काडसे जिओ मराठी न्यूज. खवय्यांनो जरा थांबा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी, मसाले अँड ड्रायफ्रुट्स, विटा. पत्ता खताळ बंधू, मधुवन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. साहेब, या निवडणुकीच्या निमित्तानं ह्या सगळ्या मंडळींचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो आहे आणि ह्या पक्षाचा आमदार व्हावा, अनिल भाऊंच्या पक्षामध्ये त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य त्यांच्या जागेवरती यावा, या हेतूनं माझ्यासाठी ज्ञात अज्ञात असे अनेक हात जे माझ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी येतात, त्यांच्या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आज तुम्ही माझ्यासाठी ह्या सर्वांना आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहे. मी तुमचं पहिल्यांदा सर्वांचं मनापासून या ठिकाणी साहेब स्वागत करतो. साहेब, विधानसभेच्या निवडणुकीला आता मतदानाला अवघे 4-5 दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत, 3 दिवस प्रचाराचे शिल्लक आहेत. पण या मतदारसंघामधलं साहेब एकही असं गाव नाही ज्या गावामध्ये तुमच्या पक्षाचा उमेदवार आणि मी तानाजी पाटील साहेब आणि ह्या माझ्याबरोबर आणि अनिल भाऊंच्या बरोबर गेली 40 वर्ष जी मंडळी काम करत आहेत ती सगळी मंडळी एकत्रितपणे आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांना भेटलो आहे. राजकारण असल्यामुळं प्रत्येक म्हणजे आज माझ्या विरोधात काही उमेदवारांनी अर्ज भरलेत, त्या प्रत्येक उमेदवारानं त्यांच्या भेटीच्या वेळेला फक्त टीका करण्याचं काम केलं. पण साहेब, एकमेव तुमचा उमेदवार आहे. या विधानसभेच्या अख्ख्या प्रचारामध्ये आज तागात मी कोणावरती टीका केलेली नाही. जे काय थोडंफार बोललो असेल ते माझ्यावरती केलेल्या आणि तुमच्यावरती केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा अगदी शांतपणे प्रयत्न केला होता. पण साहेब, एका गोष्टीचं समाधान आहे, म्हणजे आजसुद्धा आपल्याकडे संस्कृती आहे की शक्यतो गेलेल्या माणसावरती कोण बोलत नाही. पण 8 महिन्यापूर्वी माझे वडील गेले, पण 8 महिन्यानंतरसुद्धा त्यांच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात. अगदी कालपर्यंत काही लोकांनी सांगितलं की या लोकांचा गद्दारांचा इतिहास तुमच्याबरोबर सगळ्यांचा लिहिला जाईल. मी त्यांना एवढंच सांगितलं की मला माहीत नाही गद्दारांचा इतिहास लिहिणार आहेत का काय लिहिणार आहेत, पण मला अभिमान असेल ज्या वेळेला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर माझ्या वडिलांचं नाव इतिहासात लिहिलं जाईल त्यावेळेला मला सुहास बाबाला अभिमान असेल त्या गोष्टीचा. कारण ह्या गोष्टीचा साहेब मी साक्षीदार आहे. तुम्ही केलं, आज कुणीही काय म्हटलं तर तुम्ही केलेला तो उठाव होता आणि त्या उठावामध्ये माझ्या वडिलांनी जो सहभाग केला होता तो सहभाग या समोर बसलेल्या आम माणसांसाठी, या मतदारसंघातल्या जनतेसाठी आणि या जनतेच्या भल्यासाठी केलेला उठाव, त्या उठावामध्ये माझे वडील त्याच्यामध्ये सामील झाले होते आणि निश्चितपणे त्याचा साहेब मला अभिमान आहे. साहेब, प्रत्येक वेळेला टीका केली, पण ज्या वेळेला साहेब आम्ही 2.5 वर्षामध्ये तुमच्याबरोबर या ठिकाणी एकत्रितपणे काम करतोय, ज्या वेळेला प्रचाराच्या निमित्त आम्ही गावामध्ये गेलोय साहेब, आता राजकारणामध्ये खोटं बोलून चालत नाही. प्रत्येकाकडं मोबाईल आहे. आज माझ्याबरोबर फिरत असताना निवडणूक आयोगाचा कॅमेरा माझ्याबरोबर असतो, माझ्या सोशल मीडिया टीमचा माझ्याबरोबर कॅमेरा असतो आणि लोक ऐकण्यापेक्षा आता रेकॉर्डिंग करण्यामध्ये त्या ठिकाणी लोक अत्यंत व्यस्त असतात. त्यामुळे साहेब खोटं बोलून भाषण करून चालत नाही.
अशोक भाऊ, मी ज्या ज्या गावामध्ये प्रचार सभेला गेलोय त्या प्रत्येक गावामध्ये टेंबूच्या पाण्याबरोबर तुमच्या गावामध्ये अनिल भाऊंच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आमच्या माध्यमातून काय काम झालंय का, ते काम झालं असेल तर तुम्ही उठून सांगा असं मी जाहीर सांगायचो. त्या गावचा सरपंच, त्या गावचे प्रमुख नेते मंडळी उठून सांगायचे. एखादं लहान गाव असेल तर तो गावाचा सरपंच सांगायचा, आम्ही 5 कोटी रुपये आम्हाला अनिल भाऊंनी दिलेत. कोण म्हणायचं आम्हाला 7 कोटी दिलेत, कोण म्हणायचा 10 कोटी दिलेत. काही काही गावांनी 50 कोटीचा निधी दिला म्हणून प्रत्येक गावामध्ये सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं जो तुमच्याबरोबर उठावामध्ये सामील झाल्यानंतर ह्या मतदारसंघाचा पाण्याबरोबर प्रचंड मोठा कायापलट करण्याची जबाबदारी ह्या 2.5 वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी घेतली आणि त्याचा चांगला परिणाम हा मतदारसंघ या ठिकाणी निश्चितपणे बघतोय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्त आज टीका टिप्पणी करत असताना 2004च्या निवडणुकीच्या वेळेला आठवत आहे का बघा, जी लोक आज तुमच्या पुढे मदत मागायला येतात, जी लोक आज तुम्हाला मतदान मागायला येतात, त्या सगळ्या लोकांनी त्यांच्या भाषणामध्ये असं सांगितलं होतं, ज्या योजनेचं पाणी आपण पितो, आज शिंदे साहेबांना डाळिंबाचा एवढा मोठा हार घातलाय, हे पिकवण्याचं काम जे शेतकरी करतात त्या शेतकऱ्यांना ह्या टेंबू योजनेचं पाणी देत असताना 2005च्या विधानसभेच्या निवडणुकीला सांगितलं होतं की टेंबू योजना खोटी आहे, अनिल बाबर तुमच्याशी खोटं बोलतायत, हे दिवा स्वप्न आहे, टेंबू नावाचं नदीच नाही. त्याला भाऊ समजावून सांगायचा प्रयत्न करायचे, अरे खरंच आहे, टेंबू नावाची नदी नाही, कृष्णा नदी आहे, त्याला टेंबू त्या गावातून पाणी या ठिकाणी आणायचं आहे. मी ते स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही. पण त्यावेळेला पटलं नाही. सलग 2दा पराभव झाला भाऊ. सलग 2दा पराभव झाल्यानंतर मी माझ्या वडिलांना म्हटलं होतं की जर हे लोकांना मान्य नसेल, पाणी येणार आहे हा विश्वास नसेल, तर आपण थांबूयात. किती दिवस आपण असं राजकारण करणार. पण माझ्या वडिलांनी मला बसवून सांगितलं की ह्या सर्वसामान्य लोकांनी, एका छोट्या गावचा सरपंच होतो, त्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत आणण्यामध्ये ह्या लोकांचा खूप मोठा उपकार माझ्यावरती आहेत आणि त्या उपकारातून उतराई व्हायचं असेल तर ह्या लोकांना मी शब्द दिला आहे, ह्या लोकांना मी स्वप्न दाखवले की टेंबूचं पाणी दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सत्ता असो नसो आणि एकत्रितपणे त्यांनी काम करायचा निर्णय घेतला आणि तुम्ही साहेब सत्तेत आल्यानंतर या योजनेचं काम पूर्णत्वास गेलं. 6वा टप्पा साहेब त्यांनी मांडला, त्या 6व्या टप्प्याला मंजूर दिली आणि फक्त त्या 6व्या टप्प्यासाठी अनिल भाऊ तुमच्याबरोबर आले होते, तुमच्या उठावामध्ये सामील झाले होते. आज साहेब तुम्ही 1 तारखेला त्या कामाचं भूमिपूजन केले. 40% खुदाई साहेब त्या कामाची पूर्ण झाले आणि अनिल भाऊंचा जो शब्द होता तो शब्द पूर्णत्वास जाऊन ह्या मतदारसंघातलं एकही गाव तुमच्या पाण्यापासून वंचित राहत नाही. एवढं प्रचंड मोठं काम करण्याची भूमिका घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत काम करतोय. आज राजकारणामध्ये विरोध, आता शेवटी असं आहे, टीका करण्याशिवाय माझ्या विरोधकांना काही पर्याय नाही. पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, तुम्ही सुहास बाबरची सगळी भाषणं ऐका. ज्या ज्या गावामध्ये सुहास बाबर गेला तिथं काय काय काम केले आमच्या गावच्या पार्टीच्या माणसांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. पण आज दुर्दैवाने विरोधकांना ज्या गावात जातील, अगदी आटपाडीला गेले काय काय केले म्हणून सांगायचं, दिगंजला गेले काय केले म्हणून सांगायचं, उंबरगावला गेले काय केले म्हणून सांगायचं. असं प्रत्येक गावामध्ये अवस्था आहे. अगदी तुम्ही ह्या मतदारसंघातल्या कुठल्याही गावात जावा, कुठल्याही वाडीवरती जावा, कुठल्याही वस्तीवरती जावा, अनिल भाऊंच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केला आहे. मी फारसा वेळ घेणार नाही साहेब. सगळ्यांना असं वाटतं की मी नौखा उभा राहिलोय माझ्या विरोधकांना. मी यापूर्वी साहेब पंचायत समिती, जिल्हा परिषदला काम केले. 10 वर्ष तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल भाऊंचं एकमेव कुटुंब असं आहे, तात्पुरतं राजकारण कधी करत नाही. 40 वर्ष झालं आमचं कुटुंब तुमच्यावर राहण्याचा प्रयत्न करते. तुमच्या प्रत्येक अडचणीला, तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये, तुमच्या गावातल्या प्रत्येक कामाला अनिल भाऊंची पार्टी त्या ठिकाणी उपस्थित असते. माझ्यावरती, माझ्या कर्तृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करताना साहेब तुमचं आभार एकाच गोष्टीचे मानायचे आहेत. ज्या वेळेला ही मंडळी सांगतात की वडिलांच्या वारशावरती उभा राहिला आहे, वडिलांचं नाव घेऊन उभा राहतोय, तर आता काय चुकीचं नाही साहेब. मी माझ्या वडिलांचं नाव नाही घेणार तर कुणाचं, त्यांच्या वडिलांचं नाव घेऊ. काय त्यांच्या वडिलांचं कर्तृत्व आहे. तुम्हाला सुद्धा 10 वर्ष या लोकांनी संधी दिली होती. आज मी माझ्याच वडिलांचं कर्तृत्व सांगणार, मी माझ्याच वडिलांचा वारसा सांगणार. फक्त तुम्हाला माझा शब्द आहे, सुहास बाबर अनिल भाऊंचा विचाराचा फक्त वारसा सांगणार नाही, तर सुहास बाबर अनिल भाऊंच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणार. ती धमक माझ्यामध्ये आहे आणि ती धमक निर्माण करण्याची क्षमता आदरणीय शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी निर्माण केली. तुम्हाला एवढंच सांगतो साहेब, 8 महिन्यामध्ये भाऊ गेले. 8 महिन्यात भाऊ गेल्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये टेंबू योजनेचा 6वा टप्पा मी पूर्ण केला आहे. साहेब तुमच्या आशीर्वादानं ह्या मतदारसंघामध्ये साहेब तुम्हाला बोलायला मुद्दा मिळेल. भाऊ गेल्यापासून कोण सुहास बाबर आमदार नाही काय नाही, मी जिल्हा परिषदचा माजी उपाध्यक्ष आहे, पण त्याची तमा न बाळगता
खऱ्या अर्थानं तुम्हाला अनाथाचं नाथ का म्हणतात साहेब? आज आई नाहीत, वडील नाहीत, दोन्ही धक्के पाठीमध्ये ठेवून आज या सर्वसामान्य माणसांसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं अनाथांचा एक नाथ म्हणून तुम्ही ती जबाबदारी पार पाडली. अनिल भाऊंच्या पश्चात ह्या 8 महिन्यामध्ये साहेब 1350 कोटी रुपये साहेब, आज खायची गोष्ट नाही. आमदार नसताना ह्या 8 महिन्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये 1350 कोटीचा निधी आज शिंदे साहेबांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढी मोठी शक्ती माझ्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सर्वांना विनंती एवढीच आहे, बोलण्यासारखं खूप आहे. मगासपासून साहेब खूप जणांची भाषणं झाली. मी तुमचा फारसा वेळ घेणार नाही, कारण अनेक जणांनी भाषणामध्ये अनेक मतं व्यक्त केली. मी माझी मतं फारशी व्यक्त करणार नाहीत, कारण साहेब यूट्यूबवरती सगळी माझी भाषणं आहेत, सगळी लोक त्या ठिकाणी बघतात. फक्त तुम्हाला विनंती साहेब एवढीच आहे, तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, राजकारणातले आता अभ्यास भरपूर केला आहे आपण, आता परीक्षेचा दिवस जवळ आला आहे, 4 दिवसानंतर मतदान आहे. तुम्हाला माझी विनंती आहे, आमचं अख्खं कुटुंब गेले 40 वर्ष समोर बसलेली व्यासपीठ सगळी मंडळी साहेब, तुम्ही जर व्यासपीठ बघितलं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे काल सामंत साहेब सुद्धा म्हटले होते, विट्याचा पॅटर्न, खानापूरचा पॅटर्न, आटपाडीचा पॅटर्न मला सांग कसा आहे म्हणजे कानात बसल्यानंतर. तुम्ही जर साहेब पत्र बघितले असतील तर आज तुमच्या उमेदवाराला भाजप बरोबर आहे, राष्ट्रवादी बरोबर आहे अजितदादांची, शिवसेना आपलीच पक्ष आहे साहेब, शिवसेना उभाटा गटाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटात सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे आणि काँग्रेसची सुद्धा काही मंडळी आपल्या पाठीमागे आहेत. त्याला कारण आहे, त्याला कारण असं आहे, त्या सगळ्या लोकांनी साहेब, त्या लोकांनी तुमचं काम बघितलंय ह्या 8 महिन्यामध्ये, ह्या 5 वर्षामध्ये तुम्ही दिलेलं काम बघितलंय आणि ह्या उमेदवाराचा चेहरा बघितलाय, चांगला उमेदवार ह्या नात्याने ती सगळी मंडळी माझ्या पाठीमागे उभं राहण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला एवढीच विनंती करतो, मी आता साहेबांच्या बाबतीत बोलण्यापेक्षा तुम्हाला कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. संपवलं साहेब, झालंच. मी तुम्हाला जाता एवढंच सांगतो, 3 दिवस अवधी आहे फक्त. राजकारणामध्ये एवढं गृहीत धरून चालत नसतं. तुम्हाला माझी विनंती आहे, कुणाला कमी लेखू नका, विरोधक तेवढाच तुल्यबळ आहे हे गृहीत धरून ह्या अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी आज आम्ही सगळं पचवून तुमच्या पुढे उभा आहे. अनिल भाऊंच्या कुटुंबासाठी तुम्हाला सर्वांना 3 दिवस डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. तुम्हाला माझी विनंती आहे, आपलं चिन्ह धनुष्यबाण आहे, 2 नंबरला आपलं बटन आहे, हे घराघरात पोचवून मतदान करून घेण्यापर्यंत तुमची जबाबदारी आहे. तुम्ही ती जबाबदारी पार पाडा. त्याच्यानंतर हा सुहास बाबर आयुष्यभर तुमच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, अत्यंत तळमळीनं आणि आयुष्यभर समर्पित भावनेनं काम करण्याची जबाबदारी तुमच्या पुढे या ठिकाणी व्यक्त करतो. साहेब, जाता तर एवढीच विनंती आहे की माझा भाऊ इथं आहे, अध्यक्ष माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत, त्यांनी साहेब 30 वर्ष भाऊंच्यावर काम केले. आज सगळं सोडून ते माझ्या पाठीमागे ताकदीने उभा आहेत. आपल्याला भविष्यामध्ये त्यांना बरोबर ताकदीने घ्यावं लागेल, त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार कराल आणि तुमच्या सर्वांना माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे उभा करावा एवढी अपेक्षा ठिकाणी व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.